मुळशी पॅटर्न पिक्चरमध्ये एक डायलॉग मी ऐकला होता की शेती ही विकायची नसते, ती जपायची असते. अनफॉर्च्युनेटली असं दिसतं की 2-3 पिढ्या शेती जपली जाते आणि अलीकडच्या काळात शेती विकण्याकडे कल जास्त आहे, कारण लोकांना शेती करण्यात इंटरेस्ट नाही आहे, मेहनत करण्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि त्या कारणामुळे अनेक पिढ्या सांभाळलेली ही शेती किंवा ही जनरेशनल वेल्थ त्याचा ऱ्हास होतो. अशाच पद्धतीने जर आपल्याला जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची असेल आणि आपल्याकडे वडिलोपार्जित काही शेती नसेल, तर एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण जनरेशनल वेल्थ तयार करू शकतो. अनेक पिढ्या ती संपत्ती साठेल एवढा पैसा आपण जनरेट करू शकतो. एक सोपी आयडिया करायची आहे. फक्त 20,000 रुपये महिना गुंतवणूक करायची आहे आणि ती 40 वर्षासाठी जर आपण चालू ठेवली आणि त्याच्यावर फक्त 12% परतावा मिळाला, तर तुमच्या पिढीला तुम्ही 23 कोटी रुपये देऊन जाल. आणि अशा पद्धतीने जर ही गुंतवणूक 2 पिढ्या, 3 पिढ्या, 4 पिढ्या पुढे चालू ठेवली, तर यू कॅन क्रिएट ग्रेट अमाऊंट ऑफ जनरेशनल वेल्थ. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची असेल, तर माझ्या बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जो फॉर्म दिलेला आहे, इन्क्वायरी फॉर्म, तो भरा आणि मी तुमची मदत करीन.